ओबीसी जनगणना परिषद आणि ओबीसी जागृती मंच आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। आमची अशी मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी ओबीसीची जातनीय जनगणना आम्ही करू, कारण की जातनीय जनगणनेचा ठराव ह्या आधीसुद्धा पारित झालेला आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करू, जातनीय जनगणना करू अशा प्रकारची घोषणा करावी, यासाठी म्हणून आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे या इतर सगळ्या समस्याकडे दुर्लक्ष करून फार मोठी एक समस्या म्हणजेच ती आरक्षणाची अशा प्रकारची दिशा दाखवून जरांगे किंवा हे जे व्यक्तिमत्व आहे तर ते ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत, परंतु ती गोष्ट अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल आहे। लक्ष्मण हाके हे जे ओबीसीच्या आंदोलनासाठी जे बसलेले होते उपोषणासाठी, तर त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दुही माजवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जातनीय जनगणना करा, ज्यांची ज्या पद्धतीनं संख्या असेल, जितकी संख्या असेल त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण द्या। आणि जे आतापर्यंत बघा की जेवढे काही आयोग निर्माण झाल्याचे म्हणजे 3-4 आयोगांनीसुद्धा अशा प्रकारे सांगितलेलं आहे की बुवा मराठ्यांना त्या पद्धतीचं आरक्षण देता येणार नाही, त्यांची काय सोय काय करायची ती करा, परंतु मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत तर ती म्हणजे ओबीसींची दिशाभूल आहे, कारण की ते बोगस प्रमाणपत्र आहेत असं हाकेने सुद्धा सांगितलं, त्याच्यातले 90% बोगस आहेत। म्हणजे सरसकट त्यांना द्यायचं आणि अर्ज आला की प्रमाणपत्र द्यायचं, म्हणजे ओबीसीमधलं जे किंवा ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यांना खाऊन टाकण्याचं, गिळंकृत करण्याचा हा डाव आहे आणि ते होत आहे। तर त्यामुळे आमची अशी ही मागणी आहे की त्यांनी जातनीय जनगणना करावी। ओबीसीच्या आरक्षण तुम्हाला भेटू दिले नाही मुख्यमंत्री, पुढची भूमिका काय राहणार? आम्ही निवेदन द्यायसाठी म्हणून आपण हे करू आणि त्या पद्धतीनं आपण पासेस वगैरे हे करून आम्ही त्यांना भेटू। आम्हाला निवेदन द्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी अडवण्याचं काहीच कारण नाही। आम्ही आंदोलन करायचं असं म्हटलं तर आम्हाला भेटू देणार नाही, परंतु आम्हाला जर निवेदन द्यायचं असेल सुद्धा भेटू दिले नाही असं काही नाही, आम्ही भेटलो, निवेदनं दिलीत, परंतु काय झालं म्हणजे यापूर्वी तुम्ही म्हणता तो संदर्भात जमा आणि आम्ही येऊ असं म्हटलं, ती फसवेगिरी त्यांनी केली, आता त्याला आम्ही काय करणार? म्हणजे आता उद्या असं केलं तर ते निषेध करावं लागेल किंवा त्यांचं नंतर हे करू। आमच्या हातात शेवटीच काय आहे, निश्चितच शांतप्रिय मार्गानं आणि कॉन्स्टिट्युशनल मार्गानं आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो, त्या करू आम्ही आणि त्याचा निषेध करू आणि मग शेवटी जर समोरचं ते अजून आम्ही दाखवून देऊ की कामाला काय